Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Eduon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बायोटिक एजंट्सनं जे केलं पॉलिनेशन होतं ते बघितलं होतं. सॉरी फॉर इट की हा पार्ट जो होता हा पार्ट माझ्याकडून मिस झाला, म्हणजे लक्षात नाही राहिला. सो विल डिस्कस इट इन टुडेज लेक्चर. ओके, लेट्स स्टार्ट इट. जस्ट 1 minute and then त्याच्यानंतर मग आपण आउटब्रीडिंग डिव्हायसेस बघणार आहोत. ओके, आउटब्रीडिंग डिव्हायसेस विल कंटिन्यू आफ्टर धिस पार्ट. ओके, yes, let's see. Why don't you observe some flowers of the plants or any cucumber, mango, pipal, coriander, papaya, onion, cotton, tobacco, rose, lemon, eucalyptus, banana. Try to find out which animals visit them and whether they could pollinators. You will have to patiently observe flowers for a few days and different times of day. You could also try to whether see there is any correlation of the characteristics of a flower to animal that visit it. Carefully observe it. If any visitors come in contact with the anther stigma, as only visitors bring out pollination. Insect consume pollen bringing without bringing pollination. Such floral visitors are nectar robbers. म्हणजे ह्यातलं जे आहे ना, एवढ्यातलं दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नथिंग ह्यातलं दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. Many insect consume pollen or nectar without bringing out pollination. Such floral visitors reported as nectar or pollen robbers. Okay, that's all. Nothing एवढे बाकीचं just एकदा read it and just, but this line is very important, very important. IMP. Okay, this line is very important. Okay, let's come to our today's topic, that is the आउटब्रीडिंग डिव्हायसेस. म्हणजे यात काय सांगितलं, मेनी इन्सेक्ट, काही इन्सेक्ट जे असतात ना, मेनी इन्सेक्ट जे असतात ना, ते इन्सेक्ट काय करतात, प्लांटपाशी येतात, मग ते पोलन कन्झ्युम करतात, नेक्टर विक्टर खातात, परंतु विदाऊट ब्रिंगिंग आउट पॉलिनेशन करत नाहीत. त्यांना जे काय म्हणतात, रॉबर्स, म्हणजे चोर म्हणतात. त्यांना चोर असं म्हणतात. दॅट्स ऑल. म्हणजे सपोज आपण एखाद्या घरी जायचं, म्हणजे सपोज हा बंटी गेला शेजारच्या काकूच्या घरी. मग काकीचे काम होतं काय, मग बंटीने काय केलं, काकी म्हटली की बाबा माझं असं काम आहे आणि ते करतोस का. म्हटलं ठीक आहे बंटी, करतो. म्हणून इथनं गेला वगैरे. मग तिथे गेला वगैरे, त्यांच्या घरातलं लाडू वगैरे सगळं खाल्लं आहे, ते सगळं मस्त मजा केला, लाडू केलेलं सगळं मस्त जिलेबी वगैरे खाल्ला आणि तिथनं खाऊन पळून गेला. मग त्या काकीचं कामच नाही केला. दॅट इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात, चोर, रॉबर चोर, म्हणजे जिलेबी चोर वगैरे असं म्हणतात त्याला. ओके, दॅट्स इट. ओके, हेच आता सांगितलेलं. म्हणजे पोलन नेक्टर घेतात, परंतु त्याचं पॉलिनेशन न करता पळून जाते, त्याला काय म्हणतात, पोलन ऑर नेक्टर रॉबर्स असं म्हणतात. ओके, नाव लेट्स कम टू आवर ओरिजिनल टॉपिक, दॅट इज द आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आउटब्रीडिंग. Majority of the flowering plants produce hermaphrodite plants. म्हणजे hermaphrodite plant pollen grain likely to come in contact with the stigma of the same flower. hermaphrodite plant म्हणजे त्याच्यावरती दोन्ही असते, पिस्टिल पण त्याच्यावरतीच असते, स्टेमन पण त्याच्यावरती असते. सो दॅट इझिली लगेच काय म्हणतात, लाईक कम इन कॉन्टॅक्ट विथ द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर. मग त्यामुळे कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट्स इन इनब्रीडिंग. ह्याच्यामुळे काय होतं आहे, म्हणजे हर्मॅफ्रोडाईट प्लांट असते सपोज, हर्मॅफ्रोडाईट फ्लावरमुळे काय होतं आहे, इनब्रीडिंग डिप्रेशन. ओके, इनब्रीडिंग डिप्रेशन अँड प्लांट्स हॅव टू डेव्हलपमेंट. म्हणजे इनब्रीडिंग डिप्रेशन होतं, म्हणजे जेनेटिकली सेम जीन थोडेसे काय म्हणते, जेनेटिकली सिमिलर होते, त्यामुळे इनब्रीडिंग डिप्रेशन होतं. मग ह्याला काहीतरी काय म्हणतात, असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळं ह्याला डिस्करेज करायचं, सेल्फ पॉलिनेशन डिस्करेज करायचं आणि एनकरेज द क्रॉस पॉलिनेशन. दॅट इज कॉल्ड ॲज आउट डिव्हायसेस. ओके,
COU, discourage self pollination and encourage क्रॉस पॉलिनेशन सो दॅट जेनेटिकली डिफरंट झालं म्हणजे जेनेटिकली व्हेरिएशन येते. ओके, पॉलिनेशन. ओके, डिस्करेज द सेल्फ पॉलिनेशन डिस्करेज करायचं आणि एनकरेज द क्रॉस पॉलिनेशन, दॅट इज कॉल्ड ॲज अ आउटब्रीडिंग डिव्हायसेस. ओके, डन. दॅट इज द आउटब्रीडिंग डिव्हायसेस. म्हणजे जे काही डिव्हायसेस आहेत त्यातले डिव्हायसेस दिले. ओके, म्हणजे काय काय करू शकतो आहे, कशा कशा वेन आपण ला डिस्करेज करू शकतो. त्यातलं पहिलं म्हणजे त्यातलं पहिलं म्हणजे काय म्हणतं, इन सम स्पीसीज पोलन रिलीज अँड स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी आर नॉट सिंक्रोनाइज्ड. येस, म्हणजे सपोज सेम फ्लावर असेल ना, सेम फ्लावर असेल तर पोलन जेव्हा रिलीज होतं तेव्हा स्टिग्मा जर रिसेप्टिव्ह नसेल, नॉट सिंक्रोनाइज्ड, दॅट इज ऑल्सो पोलन रिलीज and stigma receptive are not synchronized. Yes, why synchronized? Okay, this is first म्हणजे ह्यामुळे जर सिंक्रोनाइज नसतील देन नाही होऊ शकत. ओके, आयदर द पोलन इज रिलीज्ड बिफोर द स्टिग्मा, म्हणजे सपोज जर पोलन स्टिग्मा रिसेप्टिव्ह व्हायच्या अगोदरच जर पोलन रिलीज झालं त्याच्यावरती, और पोलन म्हणजे स्टिग्मा रिसेप्टिव्ह होऊन गेला आणि देन पोलन रिलीज झालं, दॅट्स म्हणजे काय ना काय, और स्टिग्मा बिकम्स रिसेप्टिव्ह आणि मच बिफोर द पोलन, म्हणजे पोलन रिलीज व्हायच्या अगोदरच जर स्टिग्मा रिसेप्टिव्ह झाला, हे काही ह्यातलं दोन्हीपैकी होऊ शकतं, म्हणजे दोन्ही सिंक्रोनाइज झालं नाही पाहिजे. इन सम अदर स्पीसीज दुसरं रिझन काय म्हणतं आहे, तर अँथर अँड स्टिग्मा आर प्लेस्ड ॲट डिफरंट पोझिशन सो दॅट पोलन कॅन नॉट कम इन कॉन्टॅक्ट विथ द स्टिग्मा सो सेम फ्लावर. म्हणजे अँथर आणि स्टिग्मा डिफरंट प्लेसला ठेवायचे. अँथर अँड स्टिग्मा ॲट डिफरंट पोझिशन. ओके, डिफरंट पोझिशनला ठेवायचं सो दॅट पोलन कॅन नॉट कम इन कॉन्टॅक्ट विथ स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. ओके, बोथ दिस डिव्हायसेस प्रिव्हेंट ऑटोगॅमी. हे दोन्ही ऑटोगॅमी प्रिव्हेंट करतात. त्यानंतर थर्ड वन डिव्हाइस हे सगळं ऑटोगॅमीसाठी. ओके, म्हणजे ऑटोगॅमी म्हणजे काय, सेम फ्लावरच्या सेम स्टिग्मा आणि ह्याच्यावरती. ओके, त्यासाठी हे दोन्ही ऑटोगॅमीमध्ये गेले. ओके, आता थर्ड वन काय म्हणतं आहे, सेल्फ इनकॉम्पॅलिटी. दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम प्रिव्हेंट दिस. दिस इज जेनेटिक मेकॅनिझम, म्हणजे त्यांच्यामध्ये होतच नाही. ॲक्च्युली दिस इज जेनेटिक मेकॅनिझम, म्हणजे त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होत नाही. ओके, आता आपल्याला काय करायची गरज नाही. दिस इज जेनेटिक मेकॅनिझम फ्रॉम द सेम फ्लावर or the flowers of the same plant for fertilizing the oil, inhibiting pollination or pollen tube pasting. Okay, another device to prevent self pollination is the production of unisexual flowers. Production of unisexual flower is the another one. If both male and female flowers are present on the same plant, such castor and maize prevents the autogamy but not geitonogamy. Okay, सेम सपोज मेल अँड फिमेलचं सेम प्लांटवरती जर प्रेझेंट असतील देन ऑटोगॅमी होऊ शकते, परंतु गिटोनगॅमी मग त्याचा काय फायदाच नाही ना. ते असं पण परत जेनेटिकली सिमिलर येतं आहे, सो की याचा पण फायदा नाही. इन सेव्हरल स्पीसीज सच एज पपया मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट्स, that is each plant either male or female is dioecious. This condition prevents the autogamy and geitonogamy. Okay, that's all done. पहिलं स्टार्टिंगला काय माहिती आहे का, 4 रिझन आहेत. एक तर हे पहिले 2 आहे ते ऑटोगॅमी आणि जिटोनोगॅमीला प्रिव्हेंट करतात. दॅट इज दी पोलन रिलीज अँड स्टिग्मा रिसेप्टिव्ह जर सिंक्रोनाइज झालं देन, त्यानंतर अँथर अँड स्टिग्मा आर प्लेस्ड ॲट डिफरंट पोझिशन. त्यानंतर देर इज अ जेनेटिक मेकॅनिझम म्हणजे काय विषयच नाही. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ
युनिसेक्शुअल फ्लावर्स म्हणजे सपोज जर ह्यात पण परत 2 टाईप आहेत. तिथे एक तर ऑटोगॅमी प्रिव्हेंट होईल, ठीक आहे, पण जिटोनोगॅमी एखाद्या वेळेस राहू शकते. जसं की कशामध्ये कास्टर आणि मेजमध्ये सेम प्लांटवरती राहिले, मग त्यामुळं पण एखादं ऑटोगॅमी प्रिव्हेंट होईल, पण जिटोनोगॅमी नाही होत. मग त्यासाठी मग आणखी एक दॅट इज पपयामध्ये वगैरे मेल अँड फिमेलसाठी डिफरंट प्लांटवरती प्रेझेंट असतात ना, सो तिथं जिटोनोगॅमी सगळंच प्रिव्हेंट होतं. सो तिथं क्रॉस पॉलिनेशनला होतं. ओके, दॅट्स ऑल. ओके, थँक्यू सो मच.